दुर्दैवानं या एकूण संस्कृतीला, मूल्यांना, नैतिकतेला पद्धतीनं हा महाराष्ट्र नासवलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रामधली जनता हे सहन करणार नाही. महाराष्ट्रामधला सामान्य माणूस वाट बघतोय. लोकसभेमध्ये पैशाचा इतका बाजार झालेला असताना सुद्धा या देशातली लोकशाही महत्वाची आहे. त्यांना घरी बसवण्याचं काम आपण करू. तख्त राखतो महाराष्ट्र माझा. मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत वानखेडे आणि MH19 न्यूजच्या विधानसभा महासंग्राम कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपल्यासोबत प्रतिभाताई शिंदे जुळलेले आहेत. आपण त्यांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. त्यांना या ठिकाणी कोणते वडकची या ठिकाणी आवश्यकता नाही आहे. संघर्ष मोर्चाचे ते अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आहेत. असे त्यांचं या ठिकाणी खूप मोठा सामाजिक संघर्ष या ठिकाणी राहिलेला आहे. थेट आपण त्यांना MH19 विधानसभा महासंग्राम कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलेलं आहे. तर सर्वप्रथम आपलं MH19 विधानसभा महासंग्राम कार्यक्रमामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. ताई, आपण जर आज महाराष्ट्राचं जर आपण चित्र बघितलं गेलं की महाराष्ट्रामध्ये विधानसभेची रणधुमाळी या ठिकाणी सुरू झालेली आहे. भारत देशाची संपूर्ण नजर महाराष्ट्रामध्ये लागलेली आहे की नेमकं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये काय चित्र होणार. तर काँग्रेस म्हणून आपण कसं बघतात? मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं महाराष्ट्र धर्म नासवण्याचं काम या राज्यातल्या राज्यकर्त्यांनी केलं आणि विशेषतः भाजपाने या ज्या पद्धतीनं तोडफोडचं राजकारण करत, पक्षांमध्ये भांडणं लावत आणि चुकीच्या पद्धतीनं आतापर्यंत असलेले जे काही नियम होते, जे काही अलिखित अशा प्रकारच्या आपण म्हणूया कायदे होते, जे अलिखित होते, ज्याला माणसाच्या एकूणच महाराष्ट्राच्या धर्माकडे जे बघितलं जातं, असं म्हणतात तो हा संतांचा महाराष्ट्र आहे, हा पुरोगामी महाराष्ट्र आहे, हा विचारवंतांचा महाराष्ट्र आहे, हा छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये एक नैतिकता होती, एक मूल्य होती. गायपट्ट्यासारखं या महाराष्ट्रामध्ये कधीही अविचारी राजकीय लोक वागले नाहीत. आणि म्हणून गोपीनाथ मुंडेंना किती वाटलं की मला भाजप सोडून इकडे यायचंय, तरी सुद्धा काँग्रेसने लगेच त्यांना घेतलं नाही. त्यांना वेळ दिला, त्यांच्याशी चर्चा केली, त्यांच्या प्रश्नांना समजून घेतलं आणि तुम्ही तुमच्या पक्षात संघर्ष आधी केला पाहिजे अशा पद्धतीचं एक संस्कृती, ज्याला म्हणतो आपण संस्कृती, ती महाराष्ट्राची होती. दुर्दैवानं या एकूण संस्कृतीला, मूल्यांना, नैतिकतेला नासवलं गेलं. म्हणजे अनेक वेळा मी उदाहरणं ऐकलेली आहेत की व्यंकटअण्णा रणधीर इलेक्शन जिंकले आणि पीडी दलाल पडले, तर व्यंकटअण्णा रणधीर पीडी दलालांच्या घरी जेवण करत होते आणि पीडी दलाल त्या विजयी सभेमध्ये सहभागी होत होते. अशा अनेक उदाहरणं आपण या म्हणजे सगळीकडे खानदेशामध्ये काय पण महाराष्ट्रात आपण बघितले. आता जर बघितलं तर ज्या पद्धतीनं हा महाराष्ट्र नासवलेला आहे, त्यामुळे महाराष्ट्रामधली जनता हे सहन करणार नाही. त्या जनतेला परंपरा आहे, इथे वारकरी परंपरा आहे, इथे आंबेडकरी परंपरा आहे, इथे संतांची परंपरा आहे आणि इथे फुले शाहू आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांची परंपरा आहे. त्यामुळे मीच नाही तर महाराष्ट्रामधला सामान्य माणूस वाट बघतोय की कधी एकदा विधानसभेच्या निवडणुका येतील. लोकसभेमध्ये पैशाचा इतका बाजार झालेला असताना सुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेने दाखवून दिलं की आम्हाला संविधान महत्वाचं आहे, आम्हाला या देशातली लोकशाही महत्वाची आहे, आम्हाला या देशामधलं निखळ सामाजिक भान असणारं राजकारण महत्वाचं आहे. आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेनं कोणालाही भीक न घालता लोकसभेमध्ये एकतर्फी निर्णय दिला. तोच एकतर्फी निर्णय हा स्वाभिमानी महाराष्ट्र विधानसभेमध्ये देईल. आणि म्हणून सामान्य जनता सायलेंट आहे, पण ती वाट बघते आहे की कधी एकदा 20 नोव्हेंबर येतं आणि 20 नोव्हेंबरला प्रचंड असं EVMचं बटन दाबत यांना घरी बसवण्याचं काम, ज्यांनी महाराष्ट्र नासवण्याचं पाप केलं त्यांना घरी बसवण्याचं काम आपण करू, असं इथली जनता म्हणते आहे. हा विश्वास मला आहे. आणि म्हणून मी महाराष्ट्राकडे बघताना बघतो तो महाराष्ट्र आहे माझा. आपण महाराष्ट्राचं गाणं गीत आहे ना, गरजा महाराष्ट्र माझा,
त्या गाण्यामध्ये म्हटलंय की दिल्लीचा तख्त राखतो महाराष्ट्र माझा. या लोकसभेमध्ये आपण दाखवून दिलं की दिल्लीचं तख्तही हलवतो महाराष्ट्र माझा. आता हे तख्त हलवून महाराष्ट्र कशा पद्धतीची राजकारण असतं आणि ते संयमाचं असलं पाहिजे, शिस्तीचं असलं पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून दिलेल्या संविधानाच्या चौकटीमधलं राजकारण असलं पाहिजे, हे महाराष्ट्र दाखवून देईल याची मला पूर्ण अपेक्षा. ताई, आता आपण जसं बघितलं गेले की महाराष्ट्रामध्ये जे गटातटाचं राजकारण या ठिकाणी झालेलं आहे, की जे राष्ट्रवादी होती त्याच्यामध्ये त्या ठिकाणी 2 गट पडलेले आहेत, शिवसेना असतील त्याच्यामध्ये 2 गट तिथं पडलेले आहेत, की आपण जर एक इतिहास बघायला गेले की राष्ट्रवादीने कधी शिवसेनेसोबत गठबंधन केलंच नाही. पण या वेळेला मात्र जर आपण चित्र बघतो की काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल आणि सेना असेल, हे महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढतायत. हे कशा प्रकारे, याचा खुलासा काय करणार आपण? खरं म्हणजे हे तितकंसं खरं नाहीये की शिवसेनेने कधीही काँग्रेस बरोबर युती केली नाही. कारण जेव्हा यशवंतराव चव्हाणांच्या याच्या वेळेस वेळ आली तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी त्यावेळेस यशवंतराव चव्हाणांची बाजू घेतली होती. जेव्हा प्रतिभाताई पाटलांच्या संदर्भामध्ये राष्ट्रपती बनण्याच्या संदर्भामधली भूमिका आली तेव्हा बाळासाहेबांनी प्रतिभाताईंना उघड पाठिंबा दिला होता. त्याचबरोबर प्रणव मुखर्जींच्या वेळेस सुद्धा बाळासाहेबांनी उघड पाठिंबा दिलेला होता. त्यामुळे हे म्हणणं की कधीच युती झाली नाही किंवा कधीही शिवसेना काँग्रेसच्या बरोबर आली नाही, हे तितकंसं खरं नाहीये. हे खरं आहे की काँग्रेस हा महाराष्ट्रामधला प्रमुख राजकीय पक्ष होता, देशाचा प्रमुख राजकीय पक्ष होता आणि त्यामुळे अशा प्रमुख राजकीय पक्षाच्या विरोधामध्ये राजकारण केल्याशिवाय आपलं राजकारण उभं राहत नाही, ते विकसित होत नाही आणि ते अधिक पुढे यशस्वी होत नाही, हे कुठंही असतं. आणि त्यामुळे स्थानिक राज्य जे पक्ष असतात, जे विशेषतः राज्य लेवलचे जे पक्ष असतात ते पक्ष आपली अशी भूमिका घेतात आणि त्या पद्धतीनं बाळासाहेबांनी त्या काळामध्ये भूमिका घेतलेल्या होत्या आणि त्यांची भूमिका होती महाराष्ट्र हा प्रथम आणि मग नंतर हिंदुत्व, त्याच्यानंतर बाकीचं सगळं. आणि त्यामुळे त्यांनी वेळोवेळी भूमिका घेतली. तुम्ही त्यांच्या घोषणा पण ऐका की बजाव पुंगी हटाव लुंगी सारख्या, म्हणजे साऊथचे लोक आले नाही पाहिजे, गुजरातची लोक आली नाही पाहिजेत. का तर माझ्या महाराष्ट्राच्या माणसाला पहिल्यांदा रोजगार मिळाला पाहिजे, युवकांना मिळाला पाहिजे, इथला शेतकरी, इथला महाराष्ट्रीयन माणूस सन्मानाने जगला पाहिजे. तो कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, कोणत्या पंथाचा आहे म्हणून नाही. त्यामुळे आता जेव्हा हे लक्षात आलं की या महाराष्ट्रालाच धोका देण्याचं काम भाजप करतंय, ज्या शिवसेनेच्या खांद्यावरती पाय ठेवून उभं राहिले, ते डोक्यावरती उभं राहून वामनाची वृत्ती जी आहे की बळीराजातला 3 पावलांमध्ये ज्या पद्धतीनं जमिनीमध्ये गाडलं आणि आपण जे म्हणतो की इडापिडा टळो बळीचं राज्य येवो, त्या बळीचं राज्य ज्या महाराष्ट्रामधून उभं राहिलं त्यांना काढण्याचं काम भाजप करायला लागलं आणि म्हणून शिवसेनेने हे उभारलं. आणि म्हणून हे लक्षात घ्या, उद्धव बाळासाहेब ठाकरे आपल्या भाषणामध्ये म्हणतात की होय मी हिंदू आहे, याचा मला अभिमान आहे, पण माझं हिंदुत्व जानव्याचं आणि शेंडीचं नाही. माझं हिंदुत्व इथल्या विठोबाचं आहे, माझं हिंदुत्व इथल्या बळीराजाच्या सोबतीचं आहे, माझं हिंदुत्व हे महाराष्ट्रामधल्या माणसांचं आहे. आणि मग प्रत्येकाला आपला धर्मचा अभिमान ठेवण्याची पूर्ण परवानगी संविधान देतं आणि त्याच पद्धतीनं ते म्हणतात. आणि जेव्हा ते ही भाषा वापरतात तर ही भाषा ही त्यांचे आजोबा जे आहेत त्यांची आहे. आणि म्हणून त्यांनी आपल्याला देवळाचा धर्म नावाचं पुस्तक आपल्याला सगळ्यांना सांगितलेलं आहे आणि त्यामुळे त्यांची ही भाषा आहे. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की जर हे हिंदुत्व आपल्याला सगळ्यांनाच मान्य आहे, आपण सगळेच या हिंदुत्वाचा अभिमान बाळगतो, कारण हे हिंदुत्व इथल्या जातीभेदींना काढून गाडगे महाराजांपासून तुकारामांपासून तर तुकडोजीपर्यंत जी परंपरा सांगितली जाते ती परंपरा त्या हिंदुत्वामध्ये आहे. आणि म्हणून आम्हाला शिवसेनेच्या बरोबर हे बदललेलं रूप जे महाराष्ट्राचं स्वाभिमान सांगतं त्याच्याबरोबर हातमिळवणी करायला, त्याच्याबरोबर एकत्र काम करायला काही अडचण वाटली नाही. 2.5 वर्षामध्ये आम्ही महाविकास आघाडीने ते अनुभवलं की
पहिलं महाराष्ट्राचं हितचा विचार करणारा हा मुख्यमंत्री होता आणि म्हणून आम्हाला ते अधिक प्रगल्भ वाटतंय उलट. ताई, आपण जर भुसावळ विधानसभा संदर्भात जर आपण चर्चा केली की एक भुसावळ विधानसभेमध्ये एक ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी ठरलेला आहे की 6 वेळा काँग्रेसची सीट या ठिकाणी होती आमदारकीला. मग नंतर काही कालांतरानंतर काँग्रेस आपल्याला कुठंच बघायला मिळत नाही. आज जरी आपण या ठिकाणी भुसावळ विधानसभेकडे जर बघितलं तर मात्र आपल्या या ठिकाणी मतदार आहे पण कार्यकर्ते नाहीये. तर त्याच्यावर काय सांगाल आपण? 1999ला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा जो पक्ष, हे दोघं वेगळे झाले. 1999ला ते वेगळे लढले, पण त्याच्यानंतर युती झाली. आणि हे खरं आहे की 1999 नंतर इथे काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरती निवडणूक लढवली गेली नाही. आणि जेव्हा तुम्ही युती आघाडी असा धर्म पाळतात, 2 लोकांचा युती होते, तेव्हा मग तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतात. आणि जळगाव जिल्ह्यामध्ये ते झालंय आणि तेच भुसावळमध्ये पण झालं की आपण निवडणूक लढलो नाही, चिन्ह दिलं नाही. आणि मग सतत चिन्ह न दिल्यामुळे इथे मला मान्य आहे की त्याच्यामुळे एक जे स्ट्रक्चर उभं राहायला पाहिजे होतं, ज्या पद्धतीनं पार्टी म्हणून, पक्ष म्हणून उभं राहायला पाहिजे होतं, ते झालं ना. पण मी आता तुम्हाला शब्द देते की जळगाव जिल्ह्यात, भुसावळच नव्हे तर जळगाव जिल्ह्यामध्ये, मग आता नगरपालिका असू दे, महानगरपालिका असू दे, जिल्हा परिषदा असू दे, दूध संघ असू दे, वेगवेगळ्या प्रकारच्या सहकार क्षेत्रामधल्या निवडणुका असू द्या, काँग्रेस पक्ष जोमाने लढेल, परत एकदा आपली ताकद उभी करेल आणि भुसावळमध्ये सुद्धा ती ताकद करेल. आणि म्हणून आम्ही आता भुसावळचा जे विधानसभेची निवडणूक येते, काँग्रेस पक्षाकडे ते तिकीट मागतो आहोत आणि अपेक्षा करतो की तिघही पक्ष महाविकास आघाडीच्या समझोतामधून जर ते झालं तर पुन्हा एकदा काँग्रेसला भुसावळमध्ये ते जुने दिवस येतील आणि आपला झेंडा काँग्रेसचा आणि महाविकास आघाडीचा भुसावळमध्ये रोवला जाईल. ताई, भुसावळमध्ये जी सामान्य जनता आहे ती अजून पण गोंधळात आहे. आपण काँग्रेसचे प्रदेशचे जबाबदार व्यक्ती म्हणून आपण आहात. आतापर्यंत भुसावळ विधानसभेचं जे उमेदवार आहेत त्यांचं चित्र अजून मात्र क्लिअर झालेलं नाहीये. एकीकडे जर आपण बघितलं की भाजपाचं चित्र या ठिकाणी क्लिअर आलेलं आहे, त्यांच्या विरोधात जे महाविकास आघाडीकडनं जे उमेदवार देणार आहात ते अजूनपर्यंत क्लिअर झालेलं नाहीये. इकडनं 1 महिना राहिलेला आहे. त्याचं विश्लेषण काय करणार आपण? कसं आहे की समोरचे जे आहेत ते विद्यमान आमदार आहेत आणि बीजेपीने सुद्धा म्हटलंय की आम्ही 150 सीट लढू किंवा 160 लढू, अशा वल्गना ते करतायत. पण त्यांनी पण 99 जाहीर केले ना. 105 होते त्यांचे, पण 99 जाहीर केले. तसं तर मग ज्या ठिकाणी आमचे आमदार आहेत, ज्या ठिकाणी शिवसेनेचे आमदार आहेत, ज्या ठिकाणी शरद पवार साहेबांचे आमदार आहेत, शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची सेनेची जे आहेत, तर ते न सांगताही त्यांचे तिकीट जाहीर झाल्यासारखेच आहेत. ते कामाला पण लागलेले आहेत. तसंच यांनी फक्त 99 जाहीर केलं नाही, 150 तर केलेच नाहीये. आज रात्रीपर्यंत आपलं चित्र पूर्ण क्लिअर होईल आणि उद्या जास्तीत जास्त 12 वाजेपर्यंत आपल्याला महाविकास आघाडीचा उमेदवार भुसावळमध्ये नक्की मिळेल, हा विश्वास मी तुम्हाला देतो. काय रणनीती असणार आहे ताई या विधानसभेला? खरं म्हणजे आपण भुसावळ जे आहे, तुम्हाला सांगू इच्छितो की मागील 1 दशकापासून बीजेपी या ठिकाणी निवडून येत आहेत. त्याच्या पहिले ते राष्ट्रवादीकडनं निवडून आलेत. नंतर 1 दशकापासून विद्यमान आमदार संजय सावकारे ते या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत. बऱ्यापैकी त्यांना या ठिकाणी सामाजिक काम असतील किंवा विकासाचे काम असतील त्यांना या ठिकाणी केलेले आहेत. तर कसं आपण तुम्ही त्यांना तोड देऊ शकतात? वानखेडे भाऊ कशाला विकास म्हणतात? जर मी आता जळगाववरनं भुसावळमध्ये येताना जे खड्डे बघितले, रस्त्यामध्ये खड्डे की खड्ड्यांमध्ये रस्ते, मला कळलं नाही. जे वरणगाव आपल्या सगळ्यांच्या अभिमानाचा आणि त्याचा बिंदू होता, ती फॅक्टरी जाते. जे दीपनगर आहे तिथल्या शेतकऱ्यांच्या फेफड्यांमध्ये राख घुसलेली आहे आणि त्यांचं आयुष्यमान कमी झालेलं आहे. त्यांची शेती जी आहे ती शेती नापीक झालेली आहे. या भुसावळमध्ये आपण अभिमानाने सांगायचो की कॉस्मोपॉलिटियन ही भुसावळ सिटी होती. कामगारांचं
राज्य असलेलं भुसावळ, म्हणजे कामगारांचं शहर भुसावळकडे आपण सगळेजण बघत होतो. आज काय स्थिती आहे? आज ज्या पद्धतीनं धोरणं आखली जात आहेत, म्हणजे कोरोनाच्या काळात तुम्हाला आम्हाला सांगितलं घरी बसा, टाळी वाजवा, थाळी वाजवा, आणि जे कामगारांनी आपल्या रक्तानं लाल केलेला झेंडा, तो काही कोणा एका पार्टीचा पक्षाचा नाहीये, तो कामगारांनी आपलं पांढरं निशाण घेऊन जेव्हा ते निघाले आपल्या हातातलं, किंवा आपला शर्ट काढून जेव्हा ते गेले, तेव्हा ते रक्ताने माखलं, आणि म्हणून ते लाल निशाण आपण क्रांतीचं त्याला म्हणतो. त्या लढून 44 कायदे जे कामगारांच्या हिताचे होते, ते सगळे कायदे बदलून 4 कायदे इथल्या उद्योगपतींच्या हिताचे केले गेले. 15 लोकांची संख्या असेल तर त्यांनाही कामगार कायदे लागू व्हायचे. आता ती 300 पर्यंत गेली, आणि इथलं कंबरडं मोडलं भुसावळ मधला सगळ्या प्रकारचा विकास थांबला. इथे ज्या पद्धतीनं दिवसाढवळ्या खून पडतात ते म्हणजे इथली कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही, इथे पोलीस राज आहे की गुंडा राज आहे तेच समजत नाही. आणि मग कशाला विकास म्हणायचं? याला जर आपण विकास म्हणत असू तर मग आपलं दुर्दैव आहे. आणि म्हणून भुसावळ मधल्या लोकांनी तरी आता हे लक्षात घेतलं पाहिजे की भाजप प्रणित आमदार हा कधीही इथल्या सामान्य माणसांचा उद्धार करू शकत नाही, इथल्या दलितांचा करू शकत नाही, इथल्या कामगारांचा करू शकत नाही. इथे शेतकरी जे आहेत, मग ते कोणी असू दे, ते लेवा असू दे, ते मराठा असू दे, त्यांची जात ही नंतर येते. पहिल्यांदा ते शेतकरी आहेत. अहो, तुमच्या सगळ्याला जीएसटी लावली, खताला जीएसटी लावली, बियाणाला जीएसटी लावली, 18% जीएसटी. कधी ऐकलं होतं का आपण स्वप्नात? एकीकडे स्वप्न दाखवायचं की तुमच्या हमी भाव आम्ही वाढवू, आणि दुसऱ्या बाजूला मात्र शेतकरी पीक आणतो आणि ते त्याच्यासाठी सरकारी खरेदी केंद्र उभे करायचे नाहीत. हे जी काही चित्र आहे हे निव्वळ लोकांना दिशाभूल करायची आणि इथल्या बौद्ध आणि बौद्धेतर दलितांमध्ये फूट पाडायची, इथल्या बिगर दलितेतर लोकांना उगच काहीतरी भीती दाखवायची आणि राज्य करायचं. ही इंग्रजांची फोडा तोडा जी नीती आहे ती इथले बीजेपीचे आमदार करतात. पण आता इथला सामान्य माणूस समजून गेलेला आहे, त्यानं एकजूट केलेली आहे. इथला अल्पसंख्याक, इथला दलित, इथला शेतकरी आणि इथला कामगार एकत्र येऊन धडा दाखवेल. 23 नोव्हेंबरची जेव्हा भुसावळची विधानसभेची आपण हे बघाल तेव्हा ती सीट महाविकास आघाडीची असेल, एवढं मी तुम्हाला ठामपणे सांगते. ताई, आपण भुसावळला लागत रावेर तालुका आहे, रावेर विधानसभा आहे, त्या ठिकाणी मात्र काँग्रेसची आता विद्यमान त्या ठिकाणी आमदार आहेत श्री चौधरी म्हणून. तर त्या ठिकाणी आपण कसं पाहतात की त्या ठिकाणी मात्र विकास झाला की नाही? आपण जर भुसावळकडे आपण बघितलं की भुसावळमध्ये विकास झाला की नाही, तर मग भुसावळमध्ये आणि रावेरमध्ये काय अंतर पाहतात आपण? गेल्या 10 वर्षामध्ये आम्ही म्हणजे 5 वर्ष 2014ला तर हे होते बीजेपीचे आमदार होते, आणि आत्ताच्या याच्यामध्ये ह्या 5 वर्षामध्ये आमच्याकडे ते आलेलं आहे. ह्या गेल्या 2.5 वर्षामध्ये रावेरचे आमदार शिरीषदादा चौधरींनी 50 पत्र लिहिलेत, पण विरोधी पक्षाच्या आमदाराला निधी द्यायचा नाही. या पद्धतीचं जे षडयंत्र केलं जातं, ठरवून केलं जातं, हे कधी काँग्रेस राष्ट्रवादी करत नव्हतं. गुलाबी कोट घातलेले अजितदादा आत्ता तिकडे जाऊन जी भाषा बोलतायत ना, ती भाषा ते कधीच बोलत नव्हतं. म्हणजे आम्ही जनसंघटनांची लोक, मी आत्ता गेली काँग्रेस पक्षामध्ये, पक्षीय राजकारणात आत्ता गेली, पण ते आम्ही ऐकायचो. अजितदादाने कधी भेद केला नव्हता, पण तिकडे गेल्यामुळे, बुद्धिभेद करणाऱ्या लोकांच्या पंक्तीला जाऊन बसल्यामुळे ते भेद करतात, आणि म्हणून त्यांनी ज्या पद्धतीनं ते थांबवलेलं. आता केळीचा प्रश्न जो आहे, गेल्या 10 वर्षामध्ये केळीला फळाचा दर्जा द्या, केळीचा पीक विमा ठरवताना तिथलं जे तापमान आहे याचं जे चित्र आहे ते बदला, याच्याबद्दलच्या अनेक तक्रारी केल्या सुद्धा ह्या सगळ्या केंद्राच्या अखत्यारीतल्या गोष्टी आहेत, पण त्याला न्याय द्यायचा नाही. डार्क झोन करून ठेवलाय. आता डार्क झोन करताना आम्ही म्हणतो की आदिवासी बहुल जो एरिया आहे ते लोक आता फॉरेस्ट राईट्स वन अधिकार कायद्यामुळे पहिल्यांदा मालक बनतायत. त्यांना डार्क झोन मध्ये अडकवायची काय गरज आहे? पण त्यांनाही अडकवायचं. अशा पद्धतीनं एक षडयंत्र उभं करायचं आणि मग
त्या आमदाराने काम केलं नाही असं त्याला सांगायचं, पण ते तितकंसं खरं नाही. तरी सुद्धा एवढ्या सगळ्या याच्यामध्ये आम्ही अनेक विकासाचा निधी तिकडे ओढून आणलेला आहे, भांडून आम्ही त्या सगळ्या याच्यामध्ये केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला रावेर आणि भुसावळमधला फरक अनेक वेळा दिसेल, अनेक वेळा तुम्हाला अनेक गोष्टी दिसतील. म्हणजे अगदी वन जमीन धारकांचे दावे मंजूर नाहीत, त्यांना सुद्धा नुकसान भरपाई आम्ही भांडून या सरकारकडून करून घेतली आणि ते आमच्या आमदारांनी केलेली आहे. त्यामुळे हा स्पष्ट तुम्हाला फरक दिसेलच त्या सगळ्या ह्याच्यात. ताई, आपण काँग्रेसचा आता आपण जॉईन केलेले आहे. त्याच्यापूर्वी जर आपण बघितलं गेलं की लोकसंघर्ष मोर्चा रावेर विभागामध्ये आदिवासी जे पाळपट्टे असतील गाव तिथे शाखा आपण निर्माण केलेल्या आहेत. तर तुम्हाला असं का वाटलं की तुम्ही आदिवासीसाठी काम करायला पाहिजे करून? मी राष्ट्र सेवा दल जी समाजवादी पुरोगामी विचारांची जनसंघटना एक आहे, ज्याच्यामध्ये मी मोठी झाली. नंतर छात्रवार्ती नावाची विद्यार्थी संघटना, की शेवटच्या बेंचावर बसणारा विद्यार्थी हा आमचा मित्र असेल, मैत्रीण असेल. कारण ती गुंड म्हणूनच शेवटच्या बेंचवर बसत नाही, तर आर्थिक परिस्थितीने गांजल्यामुळे सुद्धा सामान्य लोक मुलांच्या बरोबर मिसळू शकत नाही, म्हणून आम्ही ते असेल. आणि म्हणून आम्ही कायम असं म्हटलं की विज्ञानवादी गतिमान संघटन हे आमचं होतं. आणि त्यातनं मी घडली. त्यातनं घडल्यानंतर मी जेव्हा काम करायला लागली तेव्हा पहिल्यांदा नर्मदेच्या खोऱ्यामध्ये गेल्यानंतर मेधाताई पाटकर आणि आम्ही एकत्र सोबत काम केलं. आणि मग माझ्या एक लक्षामध्ये आलं की महाराष्ट्रामधल्या नव्हे तर देशामधल्या आदिवासीला जर खऱ्या अर्थानं विकास त्याच्यापर्यंत पोचवायचा असेल तर इंग्रजांच्या काळापासून त्यांच्या नावावर ज्या जमिनी झालेल्या नाहीत, ते कस्तायत पण त्यांच्या नावावर झाल्या नाही. जंगलांचा विकास हा त्यांना केंद्रबिंदू ठेवून ठरवला गेला नाही. आणि म्हणून मग आम्ही लढलो. लोकसंघर्ष मोर्चा ही संघटना मी अतिशय अभिमानानं आणि जबाबदारीनं तुम्हाला सांगेन की 12 डिसेंबर 2005 या दिवशी दिल्लीमध्ये महाराष्ट्रातले आणि गुजरातमधले 25,000 आदिवासी नेऊन आम्ही कट ऑफ डेट ही 1980 चालणार नाही तर ही 2005 असली पाहिजे ही मांडणारी संघटना होती. आणि आमच्या बरोबर त्यावेळेस लाल बावट्याचे आणि असे 63 खासदार होते आणि त्यांच्या एकत्रीकरणामधून हा कायदा मंजूर झाला. आणि त्यामुळे आज महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशभरामधल्या आदिवासींना 13 डिसेंबर 2005 ही कट ऑफ डेट मानली गेली. आणि म्हणून आम्ही तेव्हा असं ठरवलं की हा शेवटचा माणूस आम्ही याच्यासोबत काम करणार, कारण हा निसर्गाशी नातं सांगणार आहे, हा इथलं जंगल जमीन नैसर्गिक संसाधनं जिवंत ठेवणार आहे, हा इथे स्वयं याचं जे आहे पूर्तीचं किंवा आपलं स्वयंराज्याचं जी कल्पना आहे ती तो मांडतो आणि स्वशासन तो मांडतो. त्यामुळे त्याच्याबरोबर खऱ्या भारताचं स्वप्न जे गांधीजींनी बघितलं, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बघितलं, आणि म्हणून एसटी समाजाच्या बरोबरीनं एसटी समाजाला काकणभर थोडी जास्त घटनेमध्ये अधिकार दिला, तर त्या बाबासाहेबांचं त्या गांधीजींचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शेवटच्या माणसाबरोबर उभं राहिलं पाहिजे. म्हणून आम्ही मी आणि माझ्याबरोबर असंख्य म्हणजे कार्यकर्ते, मी काय एकटी आपण तर बघितलेच आहे की जेव्हा पण आपण आंदोलन करतात, मोर्चे करतात, वेळोवेळी आपण अधिकाऱ्यांना दारावर धरण्याचा या ठिकाणी आपण काम केलेलं आहे. पण एक असं सर्वसामान्यांकडनं आमच्याकडे पर्यंत प्रश्न आलेला आहे की जेव्हापासून आपण काँग्रेसशी जोडले तर आपलं कुठेतरी दुर्लक्ष झालं त्यांच्याकडे. ते तितकंसं खरं नाही. त्याचं कारण असं आहे की अतिशय अभिमानानं सांगेल की कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा जेव्हा 3 कृषी कायदे सरकारने मंजूर केले आणि ते शेतकरी विरोधी कायदे होते, ज्या कायद्यांमुळे अंबानीने 1,00,000 एकरवरती त्याचे गोडाऊन उभे केले होते हरियाणा आणि पंजाबमध्ये. आणि त्यातनंच एक चित्र स्पष्ट झालं होतं की या शेतकऱ्यांची शेती स्वतःच्या घशाखाली घालायची आणि इथला बाजारभाव सुद्धा स्वतः ताब्यात ठेवायचा आणि मग सामान्य माणसाला अन्नधान्य महाग करायचं आणि शेतकऱ्याकडून मात्र कमी भावानं घ्यायचं. हे जे षडयंत्र आणि भांडवलशाही क्रोनी कॅपिटलिझम ज्याला आपण म्हणतो ते जे करत होते, तर त्याच्या विरोधामध्ये इथल्या 1200 महिला
ज्याच्यामध्ये 700 महिला या जळगाव जिल्ह्यातल्या होत्या आणि उरलेल्या 500 महिला ह्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये होत्या. अतिशय अभिमानाने सांगते की सिंगू बॉर्डरवरती आम्ही 3 महिने राहिलो. शहाजापूर बॉर्डरमध्ये आमची सीताबाई तडवी नावाची अंबाबारीची अक्कलकुवा तालुक्यामधली नंदुरबार जिल्ह्यातली कार्यकर्ती ही शहीद झाली, तरी सुद्धा त्या लढाईमध्ये आम्ही सहभागी राहिलो. पण आमच्या असं लक्षात आलं ह्या 10 वर्षांमध्ये, पूर्वीच्या काळी संसदबाह्य राजकारण जे होतं, म्हणजे आम्ही राजकारण करायचो का? हो, करायचो. पण आम्ही मताचं राजकारण नाही करायचो, आम्ही खुर्चीचं राजकारण नाही करायचो, आम्ही लोकांच्या भाकरीचं राजकारण करायचो, आम्ही त्यांच्या मूलभूत हक्काचं राजकारण करायचो. आणि ते संसदबाह्य राजकारण होतं, त्याला एक प्रतिष्ठा होती. पण नरेंद्र मोदी नावाच्या माणसानं लोकसभेमध्ये आंदोलनकर्त्यांना आंदोलनजीवी, म्हणजे तुम्ही आंदोलनावर जगतात अशा पद्धतीनं त्यांची हेटाळणी करायची आणि त्यांना कमी लेखण्याचं काम करायचं. कुठल्याही पद्धतीनं संवाद न करता, लोकशाहीमध्ये सगळ्यात महत्वाचं असतं संवाद. तुमचा विरोधक जरी असेल तरी त्याच्याशी संवाद करणं हे अत्यंत महत्वाचं असतं. तर त्याच्याशी संवाद न करता ज्या पद्धतीनं कायदे आणलेत आणि इथल्या जन आंदोलनांना संपवण्याचं काम केलं, म्हणजे शहरामधले जी लोक गरिबांची बाजू घेतात, दलितांची बाजू घेतात, आदिवासींची बाजू घेतात, महिलांची बाजू घेतात, त्यांना अर्बन नक्षल म्हणायचं. जी लोक आदिवासींच्या बरोबर उभे राहतात त्यांना नक्षलवादी म्हणायचं. जी शेतकरी आहेत त्यांना खलिस्तानी म्हणायचं. इथल्या दलितांना इथं उग्रवादी म्हणायचं, अहिंसक म्हणायचं. इथल्या अल्पसंख्याक जे आपला हक्क मागतात त्यांना अतिरेकी म्हणायचं. म्हणजे संघर्ष करणाऱ्या लोकांना सगळ्या बाजूनं आणि राजसत्तेचा अभय असताना, म्हणजे असं आहे की हे याच्या आधी सुद्धा वाजपेयींचं सरकार होतं बीजेपीचं, पण ते इतके वाईट नाही वागले. त्यांनी कधी जन आंदोलनांचा अशा पद्धतीनं अपमान नाही केला. पण यांनी असा अपमान करायचा, ठरवून केसेस घालायच्या आणि तुमचा आवाज दाबवायचा. असं जेव्हा लक्षात आलं तेव्हा आमच्या लक्षात आलं की म्हणजे लोहिया असं म्हणायचे की अगर सडक सुनी हो जाए तो संसद आवारा हो जाती. आणि नरेंद्र मोदींना इथली सडक सुनी करायची होती, कारण त्यांना संसद आवारा करायची. त्यांच्या 2-4 उद्योगपती भांडवलशांच्या साठी सर्व काही धोरणं त्यांना आखायची आहेत आणि म्हणून त्यांनी हे सडक सुनी करायचा प्रयत्न केला. आणि मग माझ्यासारख्या कार्यकर्तीला असं वाटलं की जर या पोपटाचा, असं म्हणतात ना की राक्षसाचा जीव पोपटामध्ये असतो, तसा ह्या आत्ताची जे भाजपचं सरकार आहे, या एनडीएचं जे सरकार आहे, त्यांचा जीव हा खुर्चीमध्ये, सत्तेमध्ये आहे. आणि मग जर तो सत्तेमध्ये असेल तर त्यांना त्यांच्याच याच्या पद्धतीनं उत्तर दिलं पाहिजे. म्हणून मी काँग्रेसमध्ये आली. आणि याच्या आधी काँग्रेसमध्ये लढलो नाही का? आम्ही काँग्रेस विरोधामध्ये खूप लढलो, आम्ही जेलमध्ये सुद्धा गेलो. पण आदरणीय राहुल गांधींची भाषा जर तुम्ही ऐकली, 100 में पावे 60, म्हणजे ते नेहमी म्हणतात की इथले बहुजन, इथले दलित, इथले आदिवासी यांचा पहिला अधिकार आहे. आणि म्हणून जातनिहाय जनगणनेची मागणी करतात. म्हणून जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, हे काशीरामांनी दिलेला जो नारा आहे तो स्वतः आपल्या पक्षामध्ये घेतात आणि म्हणून ते आम्हाला जवळचे वाटतात. ते सरळ प्रहार करतात सरळ त्या 2 उद्योगपतींवर, अदानी नावाच्या माणसावरती, जो 9व्या नंबरवरती असतो आणि कोरोनामध्ये सगळ्यांचं जे काय आर्थिक बजेट आहे ते बिघडतं, पण अदानी मात्र 1 नंबरवरती पोचतो. त्याला प्रश्नांकित करतात आणि त्याची तमा बाळगत नाही की आम्हाला हे मिळेल की नाही, निधी मिळेल की नाही, याची तमा बाळगत नाही. ईडी येओ, सीडी येओ, बीडी येओ, काय येओ, त्याची कुठली तमा बाळगत नाही. त्यामुळे ती आमची भाषा बोलतात. म्हणून मी काँग्रेसमध्ये गेली. त्यांनी, गांधीजींनी जसं पूर्ण देश पालथा घातला होता, बाबासाहेब तर त्या समाजामधूनच आलेले होते, त्यामुळे त्यांच्या तर इनबिल्ट होतं सगळं काही. आणि त्यांचा तर तो जो रोष आहे, त्यांचा जो त्याच्याबद्दलची अभ्यास आहे तो तर आतून होता. पण गांधीजींनी पूर्ण देश फिरले, महात्मा गांधी, आणि मग त्यांनी एक आपली समज बनवली. म्हणून कधी कधी बघा त्यांच्या वागण्यामध्ये तुम्हाला एखादी गोष्ट आधी बोललेली नंतर वेगळी वाटते, का तर त्यांनी अनुभव घेतलेला असतो आणि मग ते खरं बोलतात. त्या पद्धतीनं अख्खा भारत पायी ते राहुल गांधी फिरले. त्यांनी भारत समजून घेतलं, इथलं वैविध्य समजून घेतलं,
इथली शेती, इथला कामगार, इथली महिला, तिचं दुःख, तिची समस्या हे सगळं समजून घेतल्यामुळे मग आम्ही काँग्रेसमध्ये गेलो. ताई, आपण जसं की महाराष्ट्रामध्ये जी विधानसभेची जी चित्र आहे, जे तिकीट आहेत, त्याच्यामध्ये आपण राष्ट्रवादी सोबत आपण जोडलेले आहेत, महाविकास आघाडीमध्ये शिवसेना जोडलेली आहेत. मात्र जर आता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आपण बोललेत, त्याचबरोबर कांशीराम साहेबांबद्दल आपण बोललेत, पण मात्र एकही आंबेडकर मुवमेंट आपल्यासोबत जोडलेली नाहीये, त्यांना कुठं स्थान पण दिलेलं नाहीये काँग्रेसनं. तर त्याचं चित्र कसं क्लिअर करणार आपण? हे बघा, खरं म्हणजे तसं जर म्हटलं तर काय होतं माहिती का, की काँग्रेसच्या बाबतीमध्ये एक असं मोठं वातावरण निर्मिती केलेली आहे. असं का हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना रिपब्लिकन पक्षाची हे होती. त्यांना आपल्या दलित पक्ष किंवा दलित आधारित पक्षांची कधी त्यांनी अपेक्षा केली होती का? त्यांनी रिपब्लिकन म्हणजे याच्यामधलं त्यांचं स्वप्न होतं की इथला बहुजन, इथला आदिवासी, इथला अल्पसंख्याक, दलित सगळे एकत्र येऊन जो पक्ष उभा राहील, जो जनतेचा आवाज असेल, जो सामान्यांचा आवाज असेल, ते बाबासाहेबांचं स्वप्न होतं. काँग्रेसनं दलित मुख्यमंत्री दिला या महाराष्ट्रामध्ये. काँग्रेसने या महाराष्ट्रामध्ये ओबीसी वंजारी मुख्यमंत्री दिलेले आहेत. काँग्रेसने ओबीसी मुख्यमंत्री दिलेले आहेत. काँग्रेसने मुस्लिम मुख्यमंत्री दिलेले आहेत. त्यामुळे हे जे काही असं म्हणतात कोणता तरी पक्ष, स्थानीय पक्ष जर बीजेपीकडे जाण्याची भूमिका घेणार असतील आणि तिथलं राजकारण त्यांना मान्य असेल, जे उघड्या तोंडाने सांगतात आम्ही संविधान बदलू, रामकृष्ण हेगडेंचा मुलगा सांगतो, त्या कोणी श्वेता सिंग सांगतात, कोणी त्यांचे सगळे बीजेपीचे लोक सांगतात संविधान बदलायची भूमिका घेतात, जे एससीच्या बजेटची कपात करतात, जे एससीच्या आरक्षणाच्या जागा भरत नाहीत, जे भूमिका घेत नाहीत, जे आता एससीचं वर्गीकरण करून त्यांच्यामध्ये पुन्हा जातींमध्ये भेद करण्याचा प्रयत्न करून राजनीती करायचा प्रयत्न करतात, त्यांच्याबरोबर जर हे पक्ष जात असतील तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे नाहीत. त्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर असण्याचं काहीच कारण नाही आणि त्याचं बिलकुल शल्य आम्हाला वाटत नाही. माझ्यासारखे कार्यकर्ते ज्यांनी आयुष्यभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन जगलेले आहोत, आम्ही तर म्हणतो की आम्ही विचारांनी बाबासाहेबांच्या आहोत. त्यामुळे कुठला पक्ष आमच्या बरोबर आहे की नाही याच्याशी घेणं नाही. काँग्रेस पक्ष हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, नेहरूंचे विचार आणि घेऊनच पुढे जात आहे आणि सरदार वल्लभभाई पटेलांच्या एकूण राज्य या कल्पनेचे विचार घेऊन पुढे जात आहेत. त्यामुळे आम्हाला त्याच्याबद्दलचं जराही शल्य वाटत नाही. ताई, आपण जर वंचित बहुजन आघाडीकडे जर आपण बघितलं की आरपीआय असेल, आरपीआय तर बीजेपी सोबत युती करून वेगळी झालेली आहेत, तर वंचित बहुजन आघाडी जर आपण बघितली की ती सोबळावर या ठिकाणी निवडणूक लढवतच आहेत. तर कधी तुम्हाला असं वाटलं नाही का की वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन आपण निवडणूक लढवायला पाहिजे, की जेणेकरून प्रत्येक वेळेला काँग्रेसला कुठेतरी फटका बसतोय त्याचा? नाही, काँग्रेसने प्रयत्न केला ना, पण ते काय घडलं ते वरच्या लेवलवरचं आहे. त्यामुळे आत्ता निवडणुकीच्या तोंडावरती ते बोलणं काही संयुक्तिक होणार नाही. त्यामुळे आमच्या शुभेच्छा आहेत, सगळ्यांनी लढावं. रावेर विधानसभेमध्ये तर काँग्रेसची सत्ताच आहेच. जर तिकडनं परत काँग्रेस जर निवडून आली तर त्यासाठी तुम्ही काय करणार रावेर विधानसभेसाठी? रावेर विधानसभेमध्ये डार्क झोन जे आहे ते उठवण्याचा सगळ्यात पहिल्यांदा प्रयत्न होईल. नंबर 2, केळीच्या संदर्भामध्ये एकूणच म्हणजे ती केळी लावण्यापासून त्याचं जे काही जतन आहे, म्हणजे तुम्हाला त्याचं जे काही उष्मांक ठरवला जातो आणि मग त्याच्यावरती परिणाम झाला, वादळ आलं, ते केलं, त्याच्यासाठीचा एक स्वतंत्र नीती त्याच्याबद्दलची ठरवली जाईल. आदिवासींच्या संदर्भामध्ये मी स्वतःच काम करते. प्रत्येक म्हणजे सामुदायिक वन अधिकार आमच्या गावात आमचं सरकार, मुंबई दिल्लीत कोणाच निवडून येते, मुंबई दिल्लीत आमचं सरकार पण आमच्या गावात आम्ही सरकार, ही जी कन्सेप्ट आहे स्वशासनाची, पेसा कायद्याची, ते राबवलं जाईल. पेसा कायद्यामधली भरती जी थांबवली गेलेली ती तिथे हे केलं जाईल. आणि तडवी जे आदिवासी आहेत आणि बारेला, भील, पावरा, पारध्यांमध्ये जो काही भेद करण्याचा प्रयत्न डिलिस्टिंगच्या माध्यमातून बीजेपी करते. बीजेपी हे कधीही आदिवासींचा पक्ष होऊ शकत नाही. ते आदिवासींना वनवासी म्हणतात. ते
कधीही मूळ निवासी म्हणत नाहीत. आणि म्हणून जर आम्ही सत्तेमध्ये आलो आणि येणारच आहोत, रावेरमध्ये आमचं सीटच निवडून येणार आहे, तेव्हा आम्ही रावेरमध्ये स्वशासनाचा नारा देऊ आणि तिथल्या एकूण जो पट्टा आहे त्या संदर्भामधला त्याच्यावर आधारित छोटे उद्योग हेही आम्ही त्या सगळ्या याच्यामध्ये उभे करू. ताई, शेवटचा प्रश्न भुसावळ विधानसभेवर घेईल मी, की आता जसं की आपण रावेरचे या ठिकाणी विश्लेषण केले की आपण जर रावेरला विधानसभेमध्ये निवडून आलेत तर रावेरकरांसाठी आपण काय करणार आहे, त्याचबरोबर जर महाविकास आघाडीचे उमेदवार भुसावळमधून जर निवडून आले तर भुसावळकरांना तुम्ही काय देणार? बघा, भुसावळमध्ये अनेक हरहुन्नरी प्रकारच्या छोट्या छोट्या वेगवेगळ्या वस्तू बनवणं, वेगवेगळ्या प्रकारचं टेक्नॉलॉजीच्या मधलं ज्ञान असणारी लोक आहेत. अल्पसंख्याक मुलांमध्ये तर हे मोठ्या प्रमाणामध्ये दिसतं. त्याला चालना देऊन त्या छोट्या उद्योगांना अशा पद्धतीनं चालना देता येईल ते करता येईल. भुसावळची MIDC अधिक कशी सक्षम होईल, तिथे उद्योग कसे, कारण इथे तर एवढा रेल्वे आहे, सगळं काही असताना सुद्धा उभं राहत नाही, तर ते कसं उभं राहील, त्याच्यासाठी कसे प्रोजेक्ट वेगवेगळ्या प्रकारचे आणता येतील याच्याबद्दलचं करून. दीपनगर मधल्या जे 9 गावं आहेत त्याच्या अवतीभोवतीच्या, त्या गावांना CSRच्या माध्यमातून तिथला उद्योग उभा करू. दीपनगर मध्ये स्थानिक मुलांनाच नोकऱ्या लागल्या पाहिजेत, तो त्यांचा अधिकार आहे. आणि मग तिथे अगदी तिथे असणाऱ्या ती जी आपण म्हणतो की त्याच्या राख जी आहे तिच्यापासून तर तिथे नोकरीपर्यंतचं सर्व हे भुसावळ तालुक्यामधल्या आणि विशेषतः त्या विधानसभा क्षेत्रामधले जे लोक भुक्तभोगी त्यांच्याबद्दलचा करू. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पूर्वी जसं जव्हार विकास म्हणजे झोपडपट्टी विकासाचा जो काही मुद्दा होता तो हाती घेऊन इथल्या लोकांना मालकीची घरं, स्वच्छ पाणी, स्वच्छ आरोग्य म्हणजे त्याच्यासाठी आणि चांगल्या स्कूल हे करण्याचा आम्ही या सगळ्या याच्यामध्ये प्रयत्न केला. ताई, MH19 न्यूजचे दर्शक तुम्हाला बघत आहात. या विधानसभा निवडणुकीमध्ये सामान्य जी जनता आहेत ती तुम्हाला बघतच आहेत. प्रत्येक वेळेला सामान्य जनता मूलभूत सुविधापासून वंचित राहते. तर या वेळेला आपण जे आश्वासने या ठिकाणी दिलेले आहेत ते मात्र खरं ठरतील का या वेळेला? मला ना 2-3च गोष्टी महाराष्ट्राच्या आणि MH19चे मी अतिशय आभार मानेल की त्यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे. खानदेशमध्ये आणि महाराष्ट्रभर हे चॅनलचं लोक बघतात आणि त्याला एक हे आहे. मी महाराष्ट्रामधल्या जनतेला एक सांगू इच्छिते की बघा, आज 1 लाख लोकांच्या मागे 80 डॉक्टर आहेत. खरं म्हणजे जे डॉक्टरांच्या संदर्भामधलं सांगायला पाहिजे तर त्याच्यामध्ये या संख्या ही जी आहे ही अतिशय मोठी पाहिजे. म्हणून आजही 30,000 डॉक्टरांची गरज महाराष्ट्रामध्ये आहे, पण हे सरकार भरत नाही. दुसरं की अनेक उद्योग म्हणजे त्याची जर जंत्र काढली आपण तर नाशिक मधले उद्योग, कोकणामधले उद्योग, पुण्यामधले उद्योग, मुंबईमधले उद्योग हे सगळेच्या सगळे गुजरातला गेलेले आहेत. आणि महाराष्ट्रामधल्या 2 लाख तरुणांच्या हाताचा रोजगार हिसकावून घेतलेला आहे. आत्ताचं महायुतीचं हे जे काही सरकार आहे हे गुजरातचं चमचेगिरी सरकार आहे, हे त्यांचं लांगुंचन करणारं सरकार आहे. स्वाभिमानी महाराष्ट्राच्या तरुणांना स्वाभिमानीपणे उभे करणारं सरकार नाही. या सरकारनं जलजीवन मिशन आणलं, इथलेच पालकमंत्री जे आहेत ते त्याच्यामध्ये आहेत. सगळीकडची कामं अपूर्ण आहेत. त्यांनी आजही तुम्ही जर बघितलं तर कॉन्ट्रॅक्टरांचं भलं करायचं आणि इथल्या सामान्यांना स्वच्छ पाणी द्यायचं नाही, हे जे काही झालेलं आहे याचा सुद्धा जाब महाराष्ट्राच्या जनतेने विचारला पाहिजे. आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचं UP बिहार होतं की काय अशी परिस्थिती आहे. अल्पवयीन मुलींवरती झालेले रेप, मग ते अगदी बदलापूर असू दे का ते पुणे असू दे का ते सगळ्या पातळीवरती तुम्ही बघा, सगळ्यात जास्त हिंसा महाराष्ट्रामध्ये होते आहे. आणि महिलांवरती अत्याचाराचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणामध्ये हे केलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या बहिणी ह्या कायम लक्षामध्ये ठेवतील. माझी आई मला गमतीने सांगायची, लाडकी बहीण जेव्हा योजना आली तेव्हा ते काय कोणी कोणाच्या खिशातनं देत नाहीत. आम्ही पण कर्नाटकामध्ये दिलंय, तेलंगणामध्ये दिलेलं आहे,
तसंच महाराष्ट्रामध्ये आम्ही ते 1500 देतात, आम्ही 2000 देणार आहेत, कारण त्याचा हिशोब आणि ते सगळं आमच्याकडे आहे. त्यामुळे त्याचा काही प्रश्नच येत नाही. उलट आम्ही तेलंगणामध्ये बस 100% फ्री केलेली आहे, ती आम्ही इथे करणार आहोत. आणि लक्ष्मीचं देन नावाची योजना आम्ही आणणार आहोत. ते तुम्ही आमचा जाहीरनामा येईल तेव्हा पुन्हा एकदा आपण या विषयावर नक्की जाहीरनामा आल्यावरती नक्की बोलू. पण माझी आई असं म्हणायची की कसं आहे म्हणे की जर भावाला बहिणीच्या वाट्यामधून तिला वाटा द्यायचा नसेल आणि तिची सही घेऊन टाकायची असेल तर ते त्या वर्षाच्या दिवाळीला फार चांगली साडी चोळी घेणार, भाच्याला पण कपडे घेणार, भाचीला पण घेणार, अजून काय काय सांगणार, असं सगळं ते करायचे. तसं यांना सत्तेमध्ये वाटा पाहिजे म्हणून या बहिणींना आत्ता ओवाळणीचं हे दाखवतायत. पण इथल्या बहिणी फार हुशार आहेत. त्या दिवाळी पण घेतील, कारण तो त्यांचा अधिकार आहे. दिवाळी घेतील आणि जो महाविकास आघाडीचा भाऊ आहे त्याला दणकून मतं देतील आणि त्याला सांगतील की 500 रुपये जास्तीची दे आणि हे 3 सिलेंडर फुकट नको, 500 रुपये सिलेंडरची किंमत कर, महागाई कमी कर, अशा पद्धतीनं सांगत त्या आमच्या सोबत उभं राहतील, हा मला विश्वास आहे. तुम्ही बघा लोकसभेमध्ये यांचे धाबे न लागले म्हणून 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर याच्यामध्ये सुट्ट्या आल्या. 2 ऑक्टोबरला सुट्टी, शनिवार रविवार सुट्टी, असं जर काढलं तर 10 दिवसामध्ये 1297 GR काढले यांनी. कुठलाही विचार न करता 1297 GR करायला एकनाथ शिंदे स्वतःला काही म्हणजे कोणाचा अवतार समजतो मला काही समजतच नाही. त्यामुळे हे निव्वळ गाजर दाखवलेला आहे. पण आम्ही या सगळ्यांचा अभ्यास करू आणि महाराष्ट्रामधल्या SC ST OBC यांच्या सोबत अल्पसंख्याकांच्या बरोबर उभं राहत शेतकरी महिला एकत्र येत आम्ही एक स्वाभिमानी महाराष्ट्र, संतांचा महाराष्ट्र, फुले शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र उभा करू. आमच्या सोबत 84 वर्षाचा म्हातारा आहे, तो सांगतो मी या महाराष्ट्राला पूर्वपदावर आणल्याशिवाय मी थकणार नाही. त्यामुळे आमच्या बरोबर ती ताकद आहे, स्वाभिमानी महाराष्ट्राची ताकद आहे. आणि सर्वसामान्य मायबाप जनता आहे जिला गद्दारी आवडत नाही, जिला पक्ष फोडलेला आवडत नाही, जिला दुसऱ्याच्या घरचं चोरून आणून स्वतःचं घर भलं करणारं कधी आवडत नाही, त्याला ते चोर म्हणतात, गद्दार म्हणतात. त्यामुळे ह्या 23 तारखेला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा फडकेल आणि या महाराष्ट्रामध्ये मायबाप सरकार हे आपल्या सामान्य जनतेचा येईल, हा विश्वास मला आहे. ताई, आपण वेळात वेळ काढून MH19च्या विधानसभा महासंग्राम कार्यक्रमाला वेळ दिला त्याचा आपल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आणि MH19 ला खूप खूप शुभेच्छा. तुमची खूप प्रगती हो आणि अशाच पद्धतीनं तुम्ही सामान्यांच्या मागे उभं राहावं, या तुम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आणि खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. तर मित्रांनो, आज आपल्यासोबत प्रतिभाताई शिंदे आपल्यासोबत जोडलेले होते. त्यांना आपलं बऱ्यापैकी विश्लेषण काँग्रेसबद्दल या ठिकाणी सांगितलेलं आहे. जे विधानसभेमध्ये जी रणधुमाळी सुरू झालेली आहे, जे रणशिंग फुकले गेलेले आहेत, त्याच्याबद्दल ताई पण या ठिकाणी काँग्रेस सोबत आहेत आणि काँग्रेसचं जे विश्लेषण आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांना चित्र क्लिअर करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. शेवटी या ठिकाणी जनता राजा आहेत. जनतेला शेवटी निर्णय घ्यायचा आहे आणि ठरवायचं आहे की कोणासोबत जायचं आहे. तर ताई, खूप खूप धन्यवाद. आपलं पुन्हा एकदा बघत राहा आपण MH19 न्यूज ब्युरो चीफ जोएल सय्यद सोबत मी श्रीकांत वानखेडे. धन्यवाद.